तुळजाभवानी मंदिर भवानी मंडप येथे ऊस रस पिणे स्पर्धा उत्साहात संपन्न। SP9 प्रतिनिधी श्रीकांत शिंगे, कोल्हापूर। आज घटस्थापनेनिमित्त तुळजाभवानी मंदिर भवानी मंडप येथे गुरुवर्य गणपतराव आंदळकर यांच्या स्मरणार्थ पैलवान संतोष पाटील पाडळी खुर्द यांच्या संकल्पनेतून भव्य ऊस रस पिणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ऊसाचा रस प्या आणि पैठणी जिंका या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। दरवर्षी दसऱ्याच्या सणानिमित्ताने पैलवान संतोष पाटील यांच्या वतीने महालक्ष्मी मंदिर व अंबाबाई मंदिर येथे येणाऱ्या भाविकांना अखंड मोफत ऊसाचा रस वाटप केले जाते। गेली 7 वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू असून यावर्षी देखील त्याचा भव्य प्रारंभ करण्यात आला। या स्पर्धेमध्ये लहान व मोठा गट तसेच पुरुष महिला अशा विभागांमध्ये सामने घेण्यात आले। विशेष म्हणजे महिलांसाठी मानाची पैठणी हा आकर्षक मानाचा पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार एक्साइज डिपार्टमेंट इन्स्पेक्टर PR पाटील यांच्या आईच्या स्मरणार्थ ठेवण्यात आला होता। हा उपक्रम नवरात्रीच्या 9 दिवसांपर्यंत अखंड चालणार असून विशेषतः महिला व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त व आकर्षणाचा ठरणार आहे। आज सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे संसद रत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके होते। यावेळी गोकुळचे संचालक व कुणबी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, पैलवान माऊली जमदाडे, SR पाटील चिखलीकर, एक्साइज डिपार्टमेंट पोलीस निरीक्षक PR पाटील, नामदेव चौगुले, शिवाजी तोडकर, SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, सुरेशराव पाटील तसेच विविध पतसंस्था, बँकांचे अधिकारी, वस्ताद पैलवान व मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक व भाविक उपस्थित होते। सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतांमध्ये पैलवान संतोष पाटील यांच्या या सातत्यपूर्ण सेवाभावाचे कौतुक केले। खासदार महाडिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की पैलवान संतोष पाटील हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही गेली 7 वर्षे नवरात्रीनिमित्त 9 दिवस भाविकांना शुद्ध व स्वच्छ ऊसाचा रस मोफत पुरवत आहेत। या स्तुत्य कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। यासाठी लागणारा सुमारे 60 टन ऊस हा 9 दिवसांसाठी स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले। या अनोख्या उपक्रमाचे नेटके नियोजन स्वतः पैलवान संतोष पाटील यांनी केले असून उपस्थित मान्यवरांची त्यांचे मनापासून अभिनंदन केले। पुढे अशा उपक्रमातून समाज सेवा करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे असे आवाहन पाहुण्यांनी केले। कोल्हापूर शहरात दसऱ्याच्या नवरात्र सोहळ्याला सुरुवात या उपक्रमातून झाली असून यामुळे भाविकांना सेवा व सणाला उत्साहाची नवी उभारी मिळाली आहे। सर्वांचे मार्गदर्शक सदाशिव आंदळकर पैलवान यांच्या आमचे सहकारी मित्र पैलवान संतोष पाटील खुर्द हे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक 10 दिवस सलग दसऱ्यामध्ये 9 दिवस यंदाचा दसरा 10वा दिवस आला। 10 दिवस ऊसाच्या रसाचं वाटप करतात। मला वाटते अनेक आंदळकर साहेबांचे आंदळकर पैलवानांचे अनेक शिष्य आहेत ज्यांनी या देशामध्ये अनेक पैलवान नावारूपाला आणले। हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांच्या स्मरणार्थ सालाबादप्रमाणे आमचे सहकारी पैलवान संतोष पाटील यांनी दसऱ्याच्या 9 दिवसामध्ये मोफत ऊसाचा रस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज त्याचा शुभारंभ करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित करवीरचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय चंद्रदीप नरके साहेब, उपस्थित असणारे अजित नरके, माऊली जमदाडे, SR पाटील, पांडुरंग पाटील, नामदेव, आमचे सुरवेशी सरकार श्रीकांत पाटील, डॉक्टर KN पाटील आणि मोहन पाटील आणि सर्वच पैलवान मंडळी इथं बरीच आहेत। उपस्थित सर्व बंधू भगिनी, नवरात्र महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। एक आहे तुळजापूर आणि दुसरा आहे कोल्हापूर। या 9 दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रातून देशभरातून लाखो भक्त आणि भाविक आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करण्यासाठी येत असतात आणि या कोल्हापूर नगरीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वसाने वारसा लाभलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला सामाजिक कार्याची एक नीव घालून दिलेली आहे।
त्याच्या आधारावर आपण सगळी मंडळी काम करतो. छत्रपती शाहू महाराजांनी या शहरामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या तालमी त्यांना राजाश्रय देण्याचं काम केलेलं होतं आणि म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात पैलवान बनवण्याची फॅक्टरी असल्यासारखी इथं पैलवान निर्माण होतं. इथं वातावरण चांगलं आहे. देशभरात विशेषतः उन्हाळ्यात विशेषतः नॉर्थ म्हणजे दिल्ली, हरियाणा, पंजाब इकडचे पैलवान मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला खेळायला येतात. अशी ही कोल्हापूर नगरी. या कोल्हापूर नगरीमध्ये अनेक नामवंत मल्ल झाले. त्यापैकी एक म्हणजे गणपतरावजी आंदळकर. त्यांच्या नेतृत्वाखाली जे वस्ताद असताना अनेक पैलवान घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यातलंच एक घर म्हणजे संतोष पाटलांचं. म्हणजे त्यांच्या वडिलांपासून सगळे तालमीतली मंडळी आहेत. मी सांगितलं जसं शाहू महाराजांचा वारसा आहे. सर्वसामान्यांना मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे, अडचणीत असेल त्याला जाऊन मदत करणे ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. तेव्हा अशा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येकजण काही ना काही मदत करण्याची भूमिका करत असतो. काही गुजराती मारवाडी समाजाचे लोक महाप्रसाद ठेवतात, काही लोक राहण्याची व्यवस्था करतात, काही लोक पाण्याची व्यवस्था करतात. आमचा संतोष पाटील हा काय टाटा, बिर्ला, अंबानी नाही आहे. सामान्य कुटुंबातला सामान्य शेतकऱ्याचा पोरगा. तरीसुद्धा 7 वर्ष झालं तो इथं 9 दिवस तर म्हणजे या 9 दिवसात उन्हाळा असतो. परंतु यावर्षी थोडंसं अजून वातावरण पावसाचं आहे. दुपारी ऊन पडतंय, पुन्हा संध्याकाळी गार राहते. उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघा ज्यावेळी महाराष्ट्रभरातून देशभरातून लाखो भाविक इथे येतात, त्यांच्या काही पाण्याची व्यवस्था नसते. कुठं तर विकत पाण्याची बाटली घ्यायची म्हटलं 20 रुपये 40 रुपये बाटली. आणि म्हणून संतोषच्या डोक्याची कल्पना आली की आपला हा व्यवसाय छोटा आहे, फार मोठा नाही. मला वाटतं गलासा पाटे मग 10 पैसे 20 पैसे काय तर सुटत असतं. परंतु अशा कालावधीत मोफत रस. काल मला निमंत्रण द्यायला आले. मी म्हटलं अरे बाबा कसं करणार आहे, 9 दिवस किती ऊस लागणार? मला 60 टन ऊस लागणार. 60 टन. आता आपण कारखानदार आहे. 60 टन म्हणजे 60 पोती साखर झाली आपली. 60 पोती साखरेची किंमत किती झाली? 2.5 लाख रुपये झाली. म्हणजे एवढं मोठं धाडस एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा, एक आपली सामाजिक दायित्व म्हणून, एक बांधिलकी म्हणून राज्यभरातून देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी करत असल्यामुळं मी संतोष पाटील आणि त्याच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. हे कार्य असंच चालू राहून आज तुम्ही आपल्या वस्तादांच्या नावानं सुरुवात केलेलं काम आहे. उत्तरात्तर त्याला आणखी प्रगती व्हावं मला इथं केलं. म्हणजे इतर पैलवानांचं सगळे मंडळींनी आलं त्या सगळ्यांचं या पैलवानांचं सुद्धा काहीतरी योगदान असलं पाहिजे. आणि या सर्वमध्ये या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करतात. तुमच्या या प्रयत्नाला शुभेच्छा देतो. आम्हाला बोलून आमच्या हस्ते सुरुवात म्हणजे आम्ही प्यायचं आणि मग सुरुवात होणार आहे. आपण पहिलं प्यायचं आणि स्पर्धा लावली ते ना साहेब. 20 सेकंदामध्ये कोण जास्त क्लास घेईल त्याला बक्षीस देणार आहे. पैठणी बक्षीस आहे. आता अजून महिला जमलेल्या नाहीत. काही पैठणीला तुम्हाला नाही म्हणाला. पहिली माझी जमीन पाडगाव तुम्ही माझा धान्य म्हणतात मोठी बाग पाहिजे. आणि 7 सप्टेंबर 1990ला मी मोठी बाग मी आलो. आणि 6वीला होतो. पहिला हात जर माझ्या डोसक्यावर पडला असेल, माझ्या भुईला पडला, पण पुढं माझ्या भविष्याची सुरुवात झाली. ज्या माणसाने गारगुटीचा हिरा तयार चालना दिली त्या गणपतराव आंबेडकरांबद्दल बोलायचं आमचं एवढं ध्येय नाही. तर ते जे मोठे होते ते मनाने एवढे मोठे होते की साखरेपेक्षा गोड होते. त्यांनी कधीही कुणाचं वाईट कधी शिकलं नाही. जिने त्यांच्या संपर्कात आले त्या सगळ्यात मोठं त्यांचं कल्याण झालं. तसंच ह्या मुलांचं कल्याण आजही होतंय. तसाच त्यांचा आशीर्वाद आमच्यावर होते. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.